नमस्कार मित्रांनो, आज आपण सरळ सेवा परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण गृहिणी किंवा जॉब करणारे पण आहेत, तर तुम्ही हे व्हिडिओ काम करताना सुद्धा ऐकू शकता, जेणेकरून तुमचा अभ्यास पण होईल आणि वर्क पण होईल. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न 1. खालीलपैकी कोणते शहर चोल राजांची राजधानी होती? उत्तर आहे तंजौर. प्रश्न 2. तराईंच्या दुसऱ्या लढाईत कोणी कोणाचा पराभव केला? उत्तर आहे मोहम्मद घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. प्रश्न 3. खालीलपैकी कोणी सोमनाथ मंदिरावर हल्ला केला? उत्तर आहे महमूद गझनी. प्रश्न 4. प्रतिहार घराण्याचा सर्वात मोठा राजा कोण होता? उत्तर आहे मिहिर भोज. प्रश्न 5. कोणार्कचे सूर्य मंदिर कोणी बांधले? उत्तर आहे नरसिंहदेव प्रथम याने. प्रश्न 6. जिंदा पीर किंवा ज्याला जिवंत संत म्हणून ओळखले जाते असे कोण? तर उत्तर आहे औरंगजेब. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. औरंगजेब याला जिंदा पीर म्हणून ओळखलं जातं. प्रश्न 7. मुघल साम्राज्याचा शेवटचा शासक कोण होता? उत्तर आहे बहादूर शाह जफर. प्रश्न 8. कोणत्या शासकाने जीटी रोड बांधला? उत्तर आहे शेरशाह सूरी याने. प्रश्न 9. दिल्लीवर हल्ला करून कोहिनूर हिरा कोणी नेला? उत्तर आहे नादिर शाह. प्रश्न 10. दिल्ली सल्तनतचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक 1206. प्रश्न 12. विजयनगर साम्राज्याचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे हरिहर आणि बुक्का. प्रश्न 13. गुलामांचा गुलाम म्हणून कोणाला ओळखले जात असे? तर उत्तर आहे इल्तुमिश. इल्तुमिश हा कुतुबुद्दीन ऐबक याचा गुलाम होता. प्रश्न 14. किताब उल हिंद चे लेखक कोण आहेत? उत्तर आहे अल बिरुनी. प्रश्न 15. इसवी सन 1210 मध्ये चौगान खेळ खेळताना कोणाचा मृत्यू झाला? उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न 16. कोणत्या मुघल सम्राटाने मनसबदारी पद्धत सुरू केली? उत्तर आहे अकबर याने मनसबदारी पद्धत सुरू केली. प्रश्न 17. राज्याच्या खर्चाने हज यात्रेचे आयोजन करणारा पहिला शासक कोण होता? उत्तर आहे अकबर. प्रश्न 18. नवरोज उत्सव आणि सजदा आणि पायबोज हे उत्सव कोणी सुरू केले? उत्तर आहे बलबन यांनी. प्रश्न 19. लोधी घराण्याचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे बहलोल लोधी. प्रश्न 20. श्रीनगरचा शालिमार बाग याने बांधला? उत्तर आहे जहांगीर याने. प्रश्न 21. दीनपनाह हे नवीन शहर कोणी वसवले? तर हुमायून याने दीनपनाह हे नवीन शहर वसवले. प्रश्न 22. कोणत्या संस्कृत कवीने गीता गोविंदा लिहिली आहे? उत्तर आहे जयदेव याने. प्रश्न 23. दिल्ली सल्तनतचा मोठा शासक कोण होता? तर याचं उत्तर आहे फिरोजशाह तुघलक. प्रश्न 24. दिल्लीच्या कोणत्या सुलतानाने ब्राह्मणांवरही जिजिया कर लावला? तर याचं उत्तर आहे फिरोजशाह तुघलक. प्रश्न 25. सैन्याला रोखीने पगार देण्याऐवजी जमीन कर वसूल करण्याचे तरतूद कोणत्या शासकाने केली? उत्तर आहे फिरोजशाह तुघलक. प्रश्न 26. अजमेर ही 2.5 दिवसाची मशीद कोणी बांधली? तर याचं उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न 27. शेरशाह सूरी कोणत्या ठिकाणी लढताना जखमी झाला आणि काही काळानंतर मरण पावला? तर उत्तर आहे कालिंजर. प्रश्न 28. बहमनी राजांच्या राज्याची राजधानी कोणती होती? उत्तर आहे गुलबर्गा. प्रश्न 29. विजयनगर साम्राज्याचे अवशेष कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? उत्तर आहे हम्पी या ठिकाणी. प्रश्न 30. पानिपतची दुसरी लढाई केव्हा आणि कोणादरम्यान झाली? तर उत्तर आहे राजपूत आणि मुघल यांच्या दरम्यान 1556 मध्ये. प्रश्न 31. मुघल काळात सतीप्रथेचा निषेध करणारे राज्यकर्ता कोण होता? तर अकबर हा सतीप्रथेचा निषेध करणारा राज्यकर्ता होता. प्रश्न 32. हुमायूननामा कोणी लिहिला? तर उत्तर आहे गुलबदन बेगम.
मित्रांनो, तुम्ही दररोज 30-40 प्रश्नांचा सराव जरी केला तरी तुम्हाला एक्झामच्या वेळी कुठलीही अडचण जाणार नाही. म्हणजे तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो. आणि असेच नवनवीन प्रश्न तुम्हाला रोज बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.